गावातलं वातावरण तापलं होतं. सदस्यांनी सरपंचावर अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. 11 सदस्यांपैकी स्वतः जयराम सोडला तर 10 जणांनी सह्या केल्या होत्या. तरीही जयराम स्वतःहून राजीनामा द्यायला तयार नव्हता. जयराम आक्रम टिकलीचा. काय चाललंय ते दाखवून देत नव्हता. कुणात उठत नव्हता, बसत नव्हता. गावाला माहिती होतं 10 सभासद एकमुखी आहेत. 2 दिवसांवर मतदान आलं. मतदानाने अविश्वास ठराव होणार असं सर्वांना वाटत होतं. जो तो आपापल्या कामधंद्यात होता. सोयाबीन कापण्याचं काम चालू होतं. कोणी भात काढणीच्या मागे लागला होता. बडावणी, मळणी, वाढवणी चालू होती. सदस्य शांताबाई आपल्या कामात गुंतली होती. उभा गाव शिवारात सोनं लुटत होता. शांताबाई कणगी सारवत होती. काय चाललंय ग शांता का? काय बाया, भात बडवून होईन, कणगी सारवून ठेवती. या की बसा. नको बाया, गावाची बारीक नजर. कोण कुठं गेली, कोण कोणाशी बोलली, नाकं टपून बसलेत. आव बसा, राजकारण गेलं चुलीत. नाती तुटतात का? शांता बसली. हात भरलाय, नाही तर चहा टाकला असता. नाही नक, तू आपलं तुझं काम उरक. मी काय मोकळी माळुंगी. दोघीही गप्प थोडा वेळ. काय शांत का? कुणा मागं उभं राहताय? भया, आता गाव सोडून जमतंय का? मला बी बाया तेच म्हणायचंय, गाव आपला. वाईट वाटून घेऊ नका गंगे, पण जयरामसारखा माणूस आहे का? पण त्या दिवशी कशी अवदास आठवली जन्नी जाणं. प्यारा असतो समध्याच्या मागं. पण आडी अडचणीला जयरामच. पेरणीला बी नाही. 5,000च्या नोटा मोजून दिल त्या. आता बोलतीये तेवढं ध्यानात धर. दिलं ते मिळालं, परत नको. काय फक्त मतदाना दिवशी रांजणी गाठ, लेकीकडं जा. अगं बाया, माणसं काय म्हणतील? बाया, लेक शीक झाल्यावर काय करणार तू? कराय धाराय तिचं आय नको. असं करू म्हणते वे तू? मग 5,000 सोडलेत. आता बाया तुझं तू बघ. घरच्याला कोण उभं राहत नाही, रांजणीला जातेच बघ. बोलून गंगीनी एक सभासद फोडला. श्यामराव आहेत का? कोण आहे? जयराम सरपंच का कोण? आता कसला सरपंच र? ओलथाय निघाला तुम्ही मला. वागलाच की तू तसा. अरे पण बस तरी म्हण की. बरं बस. रे बघ श्यामराव, तू आणि मी एका बॅटातली. आता मी सरपंच आहे, उद्या तू होशील. काय पदासाठी माणूस जन्माला येतो का सांग? तेच म्हणतोय मी पण. देऊन टाक की राजीनामा. कशाला घोंगडं भिजत ठेवले? दिला दिला. आता बोल, सरपंच होणार आहेस का तू? अरे मीच होणार. बघ सापान बघ, पाटील तुला सरपंच होऊ देणार आहे. अरे पाटलाला हवा असतं ताटा घालचा मांजार. नाही र, असं कसं होईन? पैज लावतो का? शंकरेनं कुठं गाडून घेतले? रात दिस वाड्यात पडून येतो. अरे शंकऱ्याला सरपंच पण झेपल? अरे पाटलाला बुळी माणसंच पाहिजे. सत्ता त्याच्या हातात. त्यात गरम सेवकबाई, तिथं कवाच हाताशी धरली. मलई आहे पाटलाची, आणि गाळ तुमच्याकडं. नाही राव, नाही पटत. मग बस बाबा टिट्टी बडवत, माझं काय जाते. मनात होतं महिनाभरात राजीनामा सन्मानाने द्यायचा आणि सरपंच तुला करायचं. मला आता माझा माणूस कोण आहे? बरं ते जाऊ दे. कुणाच्या मागं उभं राहायचंय ते राहा. बोकाड कापलं होतं घरचं, भाग पाडलं पण गिऱ्हाईकच नाही. 2 भाग आणलेत. आणि पैसे आहा मैत्रा, चांगले आबरू काढतो केल्या का? पैका घ्यायला काय भेक लागली वय मला? करा सुक्क करा, 2 दिवस हाना, निघतो. जयराम उठून गेला. तो थेट वाडीच्या बलवंताच्या घरी. काय चाललंय रे बलवंता? चाललंय कुतत का बोलतो? हा, आता नांदती नव पोरगी वय की. त्या पोराचा नाद सुटला ना. पोरगीच तुझी 12ची. जयराम तर काय
पुन्हा पोरं मागं लागली होती. हा, का खदगोचिड्या डोळ्यानं ह्याकण्या पोराचे वय. बलवंत काय बोलणार, तो गप्प राहिला. मी त्यो खाटला मेटिवलाय, नाही तर पोरीनं तळातनं नाक कापून टाकलं असतं, गेले असते पळून. आता तेच ध्यानात धरायचं. पोरगी वाचिवली, आबरू वाचिवली, नाही तर वशीन होताना. मग अजून काडी टाकलं मी. पोरीच्या नवऱ्याला सांगेन असं असं लफडं होतं म्हणून. जयराम, अरे मी नागडा माणूस आहे, मला ना आग घ्या ना पिच्छा. तू दात दाखवलंय तर मी इजार फेडीन. जातो, कुणाच्या मागं उभं राहायचं ते ठरवू. जयराम बाहेर पाडला. जयराम अक्रम टिकलीचा. कुठं कोणतं औषध लावायचं पाजायचं ते त्याला चांगलं ठावं. अगदी मर्मावर बोट ठेवत होता. एकाच गावात राहायचं तर उणं धुणं माहिती असतं, त्यांनी तेच काढलं. थेट त्याच्या घरात जाऊन धुणं धुतलं. ओ गरम शेवकबाई, हो केवढे ना का मारताय. आणि लक्षात घ्या, ग्रामसेवक नाही, ग्रामसेविका. आता त्याच्या आईला तेच की. बरं सांगा, का हाका मारताय. मळ्यात येताय ना व, आज ऐतवार आहे. येताय नवं नाही, येताय का. आणि ऐतवार नाही, रविवार. अहो तेच ते, आम्हाला काय म्हणायचं ते तुम्हासनी कळलं का झालं. आम्हाला नाही, आम्हाला. आणि तुम्हासनी नाही, तुम्हाला. अहो तेच ते, कशाला केस काढताय राव. येताय ना व. अहो वाड्यातल्या लोकांना काय वाटेल, म्हणतील हुरळली मेंढी गेली मेंढ्याच्या माग. अहो आमचा बी जीव लागाय ना गवय. नभाताईला बरोबर घेताय. आता ती कशाला दोघात तिसरी लंबोडी. चला बिगी बिगी. बिगी बिगी असू नका, आम्हाला काय म्हणायचं ते कळलं का झालं. चला. अहो मळ्यात आपण सारखं सारखं दोघांनीच जाणं बरं नाही. आईला ते बी खरंच आहे की. आता आजच्या दिवस चला, कान धरू का. तुम्ही ना चावट आहे ना मी. असू द्या, याड लागलंय म्हणा. तुम्ही पुढे व्हा, मी आले. येळ करू नका, नाही तर बैल बांडा तिथं टाकून वाडा गाठील. जा हो. श्रीमंता निघून गेला. त्याच्या थोडं अंतर ठेवून उषा निघाली. गावातून बाहेर पडली, पांदीला लागली तर रस्त्यानं नामा. काय बाई, वाड्या भागडाला कुठं निघाल्या बाई. नाम्या खवचटपणे बोलला. हे विचारणारे तुम्ही कोण. ते बी खरंच आहे म्हणा, श्रीमंतानं ठेवली म्हणा की. नाम्या, तुला रे कशाला चौकशा. ते बी खरंच आहे म्हणा, पाडाचा आंबा श्रीमंताच्या हातात, आम्हाला काय मिळणार कुई. बाजूला हो. काय धरलंय, काय धरलंय काय, मी हात धरलाय का काय. त्याच वेळी खाडकन नामाच्या गालात बसली. गराम शेवक बाई, वसुली कळती वर का मला. नामा गाल चोळत बोलला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती पुढे चालत राहिली. श्रीमंताला बघितलं आणि तिला हुंदकाच फुटला. काय झालं काय. ती रडतच राहिली. आता ह्याच्या, अहो झालं काय. अव गाराम शेवकबाई, काय झालं ते सांगणार का नाही. ती मुसमुसतच होती. अव खोळं लागलं का अंगात आलं तेवढं तरी सांगा. का आम्ही काय येडे म्हणून पाणी लावतोय का. असं किती दिवस चालणार. अये वय, चालायचं नाही पकणार. अहो लोक काय म्हणत असतील. या लोकांच्या तर आईला. हे बघा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कुठं थांबतो, वाड्यात का झोडपाच्या आड. तुम्हाला मस्करी सुचतीये, माझा जीव जातोय. आता जीव जाय काय झालं, इंजेक्शन देऊ काही. अहो जरा तरी सिरियसली घ्या. आता अहो तुम्हीच मुळू मुळू रडतोय, काय बाय बोलताय. मला सांगा, नभाताईला काय वाटत असेल. ती बोलली का तुला काय. बोलायला कशाला हवं. डोळे बंद केलेत का त्यांनी. रात्रीचे तिच्या शेजारचे उठतात आणि माझ्याकडे येतात. बरं काय म्हणणं आहे तुमचं, बोला, बडा बडा बोला. हे बघा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता तुम्ही सांगा कुठं थांबवायचं. मी माझी लांब बदली करून घेते. ढव बघितलं का, ढव हातपाय बांधून उडी मारील मी. अहो काय बोलताय, बघायचे का तुम्हाला. पुरे हो, मग बदलीची भाषा करायची नाही. तुमच्याशिवाय जगल का मी. अहो पण आपल्याला असं राहता येईल का. मग सांगा काय करायचं, लगीन करू का तुमच्याशी. अहो असं काय करताय. नभाताईचं काही विचार नाही का.
तिला काय टाकतोय का मी? अहो 2 बायका करता येतात का? डोसकं पिकवू नका हो, व्हायचं ते होईल. मी काय तुम्हाला सोडणार नाही. आईआबांचा विचार केला. हे बघा, आता देव वाढवा आला ना तरी मागं पुढं बघणार नाही. अहो पण ज्या समाजात आपण राहतो त्याचे नियम पाळायलाच लागतात. हे बघा, कुणाचं चुकलंय? देवानंच आपल्याला जवळ आणलं ना. नाही नाही, चुकलं माझं असं नाही म्हणायचं. हे बघा, मी जिथं आहे तवर अंतर देणार नाही. कसं बोलवतो हो तुम्हाला? मग डोसक्यात राग घालून घेऊ नका. गहू तवा पोळ्या, चला पाय मोकळं करू. श्रीमंताने हात पुढे केला. उषाने हात हातात घेतला. श्रीमंत, अरे श्रीमंता. काय आबा? सरपंच पदाचं काय झालं बघितलं ना? लाबाड निघाली हो. 10च्या 10 जाहिरामानं फेतावली. काय बी म्हण, जिंकला तो राजा. आता तुम्ही चावडीसारखं बसत नका जाऊ. जाहिरामाच्या बापाचं वतन आहे का चावडी? अहो अशा डाबरत माणसासाठी काय जीव टांगणीला लावायचा? गाव भालांती ग्रामपंचायत बी भली. कोल्ह्याची आय आणि कोत्ता खाय. तुम्ही शिवारातनं फिरून या, तालुक्याला जा. कशाला चिखलात दगड मारत बसायचं? नाही, जमणार नाही. आपण साऱ्यातनं नामाने रडत चालू आहे. मला शिवार नग, शेत बी नग. तेवढ्यात बाहेर सरपंच जयरामचा आवाज आला. पाटील आहेत का वाड्यात? आहेत आहेत. बरं झालं, मला वाटलं चावडे वाजतील, तिथं जाऊन आलो. असं म्हणत जयराम सदरेवर आला. पेढं आणल्यात पाटील. समधेंनी पाठिंबा दिला. घ्या पेढा घ्या. पाटील काही बोलले नाहीत. पाटील, आपण जिंकलो. मिशात तरकटले विरोधकांच्या. आता म्हणा विरोधक राहिलेतच कुठं? पैकीच्या पैकी माणसं माग. आता कुणी बी उड्या मारू द्या. 4 साल गाव आपल्या ताब्यात. जयराम, लय उतू नका, मातू नका. सरपंच आहेस, गाव ताब्यात नसतो. गावाच्या ताब्यात असतोय सरपंच. अरे लोकांचा कामगार तू, गाव काय ताब्यात घेणार रे तू? पाटील, बघाल कळल समज. खा ना प्याडा, खा. काही ठेव तिथं. बाई दिसना कुठं? कोणती? आमच्या ग्रामपंचायतीची. श्रीमंताचं डोकं सटकलं. सरपंच, आय बहीण आहे ना तुम्हाला? का काय झालं? तोंडात दात आहेत, नीट बोलायचं. श्रीमंत्या, गरम रागात र तुझ्या अंगात. सरपंचाशी बोलतोय, ध्यानात धर. अरे जा र, लय आला आणि पांदीला गेलं. जातील तवा जाऊ. आत्ता बाईला बोलवा. ग्रामपंचायत नाही ही. काय म्हण, मॅडम म्हण. आता ते तू बोलायचं. मी कोणाचं खात नाही. कोण कोणाचं खातंय? मग त्या बाईला का डाळून ठेवलंय? म्हणजे वाजलं म्हणायचं का? गालाव 5 बोटं वाजतील तुझ्या. येईल का तवा ध्यानात काय? श्रीमंता, आबा असलेला सरळ भाषा नाही समजत. अरे वा, दोरी जळली, पीळ राहिलाय तरी. कसली दोरी? कसला रे पीळ? मग काय बैठका घेताय, अविश्वासाचा ठराव घेताय? काय झालं? होईल होईल, येळ आल्यावर समजा हिसाब होईल. सरपंच व्हायासाठी खेटे घालत होतास. बिनविरोध केला तुला आणि आता मातला वैरेल्या का? आता मातला कोण, उतला कोण, समजा हिशोब होईल. जा र, जातो, पर पुन्हा गाठ मैदानात. जयराम बाहेर पाडला. आबा ऐकलं ना तुम्ही? बघितलं ना तुम्ही? कशाला पाहिलो गाव? अरे बाबा, या गावानं मान दिलाय. पण ती माणसं आता राहिल्यात का? गाव असंच राहिलं तर, गावाचं गाव पण हरवलं तर? गावाची फिकीर गावालाच नाहीये. माकडाच्या हातात कुलीत दिलंय, हाणला पाहिल त्याला. हे बघ येडवाकडं काय करू नको. जा, तुझा संसार तू बघ. पाय आपटत श्रीमंत गेला. बाहेर नभा उभी होती. काय झालं बघ? काय होतंय? त्यांनी ओरावर नाचायचं, आपण गप बसायचं. कोण आलतं पण? यो चिनपट सरपंच. ठराव जिंकल्यापासून माकड चाळ सुचल्यात. मुद्दाम आलता पेढं घेऊन. अहो तुम्हाला नाही जमत तर लांब राहा ना. नाही नाही नाही, नाक घासतो की नाक घासतो. दे म्हणाव पाय. मला शहाणी शिकवती. चुकलं बाय माझं. यात बायकांनी पाडायचं कशाला? काय कळतंय हो तुम्हाला? तेवढ्यात उषा बाहेर आली आणि म्हणाली, श्रीमंतराव,
काय बोलताय तुम्ही? बायकांना काही कळत नाही? श्रीमंताची वाचच बंद झाली. हे बघा श्रीमंतराव, त्या घर सांभाळतात म्हणून बाहेर तुमचं राज्य असतं. पुन्हा नभाताईला बोलायचं नाही हं? श्रीमंत गप्प न बोलता बाहेर पडले. काय म्हणताय गरम सेविका बाई? काय हवंय? ना आपलं असंच विचारलं हो. आता आम्ही सरपंच, तुम्ही गरम सेविका म्हणल्यावर विचारपूस करायला पाहिजे आहे का नाही? हे बघा कामाचं बोला. आता अगं आम्ही नाही विचारपूस केली तर तो श्रीमंत करणार आहे का? सरपंच तुम्ही कामाचं बोला. मशानभूमीच्या रस्त्याचा कागद तयार झाला ना? हो तयार झालाय, प्रस्ताव तयार आहे. मग कधी जायचं तालुक्याला? माझं काय काम तालुक्यात? आता बघा, आता मंजुरी करून आणायची. तुम्ही बरोबर असाल तर दुधात साखरच ना. हे बघा मी काही येणार नाही आहे, पाहिजे तर मी पोस्टानं पाठवून देते. अच्छा, म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करणार नाही म्हणा की? अहो मी माझी ड्युटी निभावली आहे, पुढचं काम तुमचं आहे. आता तुम्हाला शेतातनं माळ्यातनं येळ मिळत नसन तर जाईन बापडा एकटा. इथे माझ्या बापाची बाप रोटी नाही आहे. मी नोकरीनिमित्त इथं आली आहे. हा पर बागावतावा माळ्यात असतंय. हे बघा रविवारी मी कोणाची बांधील नाही आहे. मी मळ्यात जाईन नाही तर आणखीन कुठेही जाईन. आणि तुम्ही काय माझे बाप नाही? पुन्हा मळ्याचा वाड्याचा विषय काढायचा नाही, समजलं? हा मला समजलं, मला समजलं, गावाला बी समजलं. पण ध्यानात धरा, बाईची आबरू आणि काचेचं भांडं सारखंच. एकदा तडा गेला का गेला. सरपंच पेपर घेऊन ऑफिसमधनं बाहेर पडले. 2 सदस्य घेतले, तालुका गाठला. तिथे गेल्यावर समजलं आमदार काही 2-3 तास येणार नाहीत. अरे शंकर, आता काय करायचं भाऊ? आता बसायचं, दुसरं काय करणार? मला भूक लागली बाबा. 2 तासाचं होणार 3 तास. चला चला खाऊन घेऊ बाबा. मला बी कसं तरी होते. सरपंच चालाव. तिघे मिळून मिलन हॉटेलला शिरले. मटण भाकरीची ऑर्डर दिली. साहेब भाकऱ्या कराय 10-15 मिनटं लागतील, तवर दुसरं काय देऊ का? काय चपटी देतो का? चपटी? चपटी म्हणजे काय लिया का हॉटेलात काम करतो, तुला चपटी माहिती नाही वे? सरकार मान्य देशी विदेशी. हे बघा साहेब, इथं इंग्लिश मिळती, देशी विदेशी असलं काय नाही इथं. आईला आळणी पाणी त्याने किक बसती कर. जाण मला बारकी बाटली आण. आणि मला बी आण, पण जरा भारीतली आण. साहेब तुम्हाला आता, अरे भाऊ आण ना त्यांना बी. नाही शंकर, अरे आमदाराला भेटायचं आपल्याला. नका अहो नका, काळजी करू नका. एवढीशी बाटली कुठल्या कोपऱ्यात बसेल कळणार नाही. आणे भाऊ तू आण. मग साहेब अख्खा खांबाच आणू का? आणखी आण. काय सरपंच काय मागं पुढं बघतात का आमचे? अरे ठराव जिंकलाय, साधं सुद्धा सरपंच नाहीये. आण लवकर आण. वेटर ऑर्डर घेऊन गेला. थोड्या वेळात बाटली ग्लास घेऊन आला. साहेब सोडा आणू का पाणी? आणि चाकणा काय आणू? अरे बाबा कच्ची मारणारे आम्ही. आण, तुला काय आणायचंय ते घेऊन ये. खायला आण काहीतरी. वेटर सोडा पाणी चायनीजचे 2-3 पदार्थ घेऊन आला. ही मंडळी देशी मारणारी. पहिलं ग्लास कच्चंच मारलं. किक बसली, जीभ सैल झाली. सरपंच, मी काय म्हणतो सरपंच? बोल की शंकरे. कोतावला राहतो मी पाटलाला. मग आईला किती दिस त्याचा मोठेपणा. आमदार त्याला हारतुरं घालतोय, बस म्हणा आता कुरवळत. हे बघा सरपंच, आम्ही पाठीशी होतो म्हणून जमलंय. बलवंता माग उभा राहिलास, पाणी नाही घातलं. पोरगी मी सोडवली. मी भाग घेतला नसता रे. अरे मी नसता भाग घेतला ना तर गर्वावर ठेवली असते त्या कार्ट्याने तुझ्या पोरीला. बळवंत नरमला, पण पाटलाची कीक मोठी होती, त्यांनी खपली काढलीच. आता उवा लेखा नवऱ्याच्या मारद बसले असन. शंकर खदखदून हसला. हे बघा 4 साल माझ्या मागं राहायचं, खाण्यापिण्याचं माझ्याकडं. तुम्ही खावा गरम पंचायत आणि आम्हाला दावा निवड. शंकर्या भांजाळलाय का तू?
अरे मी निवत तरी धावतोय ना. पहिला सरपंच पाटलाचा होता, करंगळी मुतत तरी होता का? जाऊ द्या, मागवा आधी. तू काय बघितलं माझं? वेटर, आण अर्धी आण. हो, आमदाराला भेटायचं आपल्याला. बलवंतानं आठवण करून दिली. अरे आमदार गेला खड्ड्यात. त्याला आमदार केला कुणी? कुणी केला त्याला आमदार? मी केलाय, मी. खरंय खरंय, घ्या. ए पोऱ्या, खायला काय बायान? हां, तुम्ही रे खा प्या, पर खाल्ल्या पिल्ल्याला जागा, नाही तर पाटलाचं शेपूट धारण परत. सरपंच सरपंच मी काय म्हणतो? अरे बोल ना बाबा तू. सरपंच, आईतवारी मळ्यात जोगमत झुंजत बघितलं का? कोण र? आईला घरामशी विकेची शेवा त्या मळ्यात चालली, नाही बघितली होय? चालू दे चालू दे, पोट वाढू दे, मग समजा गाव बघन. त्या पाटलाचं ना तळातनं नाकच कापून टाकायचं. चावडीच घ्यायची, चावडी. वाढू दे तिचं पोट. सरपंच, मला लय झोप यायला लागली हो. ए गाढवीचे, आमदाराला भेटायला आलोय आपण. आपल्याला उभं राहायला नाही जमणार, आपण इथं झोपतो. आईला पिता कशाला रे? ह्यो शंकरे आवड झाला. बळवंत पाणी भरतो अंडात. अरे कशाला ही पिढा आणली सरपंचराव? ए पोऱ्या, बिल आण. भांजळले. बिल आलं 7,200 रुपये. काय हॉटेल खरेदी केलं काय आम्ही? कसलं बिल आणलंय? या बघा, दारूची 1.5 बाटली 3,600 रुपये. एवढी महागाची दारू? तुम्हीच म्हणले ना चांगली आण. 9 प्लेट चायनीज खाल्ले. 300 आणि 2,700 आणि जेवणाचे 900. हे बघ, आम्ही काय एवढं खाल्लं नाही, आम्ही 500 रुपये देतो. ए हॉटेला 10-12 पोरं आहेत, अंगाव कपडं ठेवणार नाहीत. गावंडळ. ए कुणाला गावंडळ म्हणतो रे? बघू काय तुझ्याकडं? हात तर लाव, मग बघतो तुझ्या इकडं. 10-12 पोरं बाजूला येऊन उभी राहिली. सरपंच देऊन टाका. अरे पण 7,000 वर 200 बी द्यायला लागतील, नाही तर हंतीन कुत्र्यासारखी. द्या, मी आपला बाहेर उभा राहतो. प्रसंग बाका होता. सरपंचानं 7,200 रुपये दिले. आता काय करायचं हो सरपंच? आता आमदाराला भेटायचं. आपला तर स्टॅमिना संपला. शंकर बी आऊट झालाय. उद्या येऊ परत. नाही आत्ता भेटायचं आहे, चला. मग तुम्ही शंकर्याचा हात धरा. तिघं आमदाराच्या बंगल्यावर गेले. गर्दी होती, पण या माणसांनी यांना बघितलं की ती नाक धरून बाजूला होत होती. शेवटी आत शिरले. सरपंचांनी तर साष्टांग नमस्कार घातला. अहो काय करताय सरपंच? राम राम ठोकला. पिऊन आलाय तुम्ही? वास सुटलाय. ओ कोण पिलंय? आपण? नाही बा नाही. ठीक आहे, कामाचं बोला. ते मसन वाट्याचं तेवढं. सरपंच आधी नीट उभे राहा. यो कागद घेऊन आलोय. बरोबर कोण कोण आलंय? हे काय, मी आहे, शंकर आहे, बळवंत आहे. वा, काय हिरे आणलेत बरोबर. आणि पाटील कुठे आहेत? मी सरपंच आहे. हे बघा, सरपंच येतो जातो, आम्ही सरपंचाला ओळखत नाही. पाटील कुठे आहे? ते त्यांना घेऊन या. ते पाटील आमचे कार्यकर्ते आहेत. ते म्हणाले पैसे द्या, लगेच देऊन टाकणार. आणि तुम्हाला सांगतो, दांडगावा करून जुनी माणसं डावलू नका. निघा आता. अहो पर चालायला लागा. 1 पैसा निधी मिळणार नाही. दारू पिऊन आले मला भेटायला. चला निघा. तिघेही बाहेर पडले. श्रोते हो, हा होता 4था भाग जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार या कादंबरीचा. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.